केंद्र सरकारने ऑनलाईन पैशांच्या खेळावर कठोर कायदेशीर चौकट लागू करूनही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली पैशांचा खेळ सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे। पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर, नेरूळ, वाशी आदी भागात काही झेरॉक्स, स्टेशनरी अथवा अन्य दुकानांमधून ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्ले लॉट नावाच्या ऍपचा वापर करून ऑनलाईन गेम खेळण्यास प्रवृत्त केले जात असल्याच्या तक्रारी आहेत। हे ऍप नेमके कोण चालवते, त्याचे सर्व्हर कुठे आहेत, त्यातून पैशांचा व्यवहार कोणत्या माध्यमातून होतो, त्यामागे कोणते आर्थिक नेटवर्क आहे आणि स्थानिक पातळीवर त्याचे एजंट्स अथवा फ्रँचायझी प्रमाणे काम करणारे व्यक्ती आहेत का, याचा तपास होणे गरजेचे आहे। स्किल गेमचा मुखवटा आतमध्ये पैशांचा खेळ 1 मे 2026 पासून केंद्र सरकारच्या प्रोमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ऍक्ट 2025 अंतर्गत ऑनलाईन मनी गेम्स वर व्यापक बंदी लागू झाली आहे। या कायद्यात पैशांचा किंवा स्टेकचा सहभाग असलेल्या गेमला तो स्किलवर आधारित असो, चान्सवर आधारित असो किंवा दोन्हींच्या मिश्रणावर आधारित असो प्रतिबंधित श्रेणीत घेतले जाते। अशा गेमचे प्रमोशन, जाहिरात आणि संबंधित आर्थिक व्यवहार सुलभ करण्यावरही कायदेशीर निर्बंध आहेत। मात्र कायद्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते, हा प्रश्न नवी मुंबईत उपस्थित झालाय। जर एखाद्या दुकानात नागरिकांच्या मोबाईलमध्ये एखादे ऍप डाउनलोड करून देणे, त्यावर खाते उघडून देणे, पैसे जमा करून देणे किंवा पैसे काढण्यास मदत करणे, कमिशन घेणे अथवा ग्राहकांना पुन्हा पुन्हा पैसे लावण्यासाठी प्रवृत्त करणे असे प्रकार होत असतील तर या संपूर्ण साखळीची पोलिसांनी आर्थिक व सायबर तपासाच्या माध्यमातून चौकशी करणे आवश्यक आहे। मोबाईलमध्ये गेम की कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला। ऑनलाईन पैशांच्या खेळांचे सर्वात मोठे संकट म्हणजे ते घर बसल्या उपलब्ध होतात। पूर्वी जुगारासाठी एखाद्या ठिकाणी जावे लागत होते, मात्र आता मोबाईलच्या एका क्लिकवर पैशांचा व्यवहार होऊ शकतो, अशी नागरिकांची तक्रार आहे। त्यामुळे सुरुवातीला काही रुपये लावून खेळणारा व्यक्ती हळूहळू मोठ्या रकमा गमावण्याच्या चक्रात अडकू शकतो। हरवलेले पैसे परत मिळवण्याच्या नादात पुन्हा पैसे लावणे, कर्ज काढणे, कुटुंबापासून आर्थिक व्यवहार लपवणे आणि अखेरीस कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होणे, अशा सामाजिक परिणामांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। त्यामुळे हा केवळ गेमिंगचा विषय नसून सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सामाजिक व्यसनाधीनता या सर्व बाबींशी संबंधित असल्यास त्याचा बहुआयामी तपास होणे आवश्यक आहे। ड्रग्ज मुक्तीच्या धर्तीवर ऑनलाईन गेम मुक्ती कधी? नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई आणि जनजागृतीला प्राधान्य दिले आहे। त्याच धर्तीवर ऑनलाईन मनी गेमिंग विरोधात विशेष मोहीम राबवण्याची वेळ आली आहे, अशी मागणी आता नागरिकांकडून होते आहे। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्या हद्दीतील ऑनलाईन पैशांच्या गेमिंगशी संबंधित ठिकाणांचा अहवाल मागवावा, अशी मागणी आता होत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।